जय भीम. मी संपादक राजेंद्र कांबळे, अर्थसत्ता न्यूज लाईव्ह नेटवर्क मध्ये आपले पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपणास माहित आहे की भाजपची सत्ता या देशामध्ये आल्याच्या नंतर भाजप हा RSS प्रणित आहे आणि हिंदू मुस्लिम दंगे असतील किंवा मग मराठा OBC आरक्षणाचा वाद त्यांनी त्या ठिकाणी लावला आणि आता सध्या देशामध्ये उपवर्गीकरण याविषयी वादंग निर्माण झालेले आहे. अर्थात ही भाजपची खोड आहे. जाणीवपूर्वक उपवर्गीकरण भाजपने या देशामध्ये आणलेले आहे. ते का आणले आहे हे आपणास पाहायचे आहे. त्यानंतर हे उपवर्गीकरण टिकणार आहे का याविषयी सुद्धा आपण पाहूया. परंतु तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, पाहूया या उपवर्गीकरणाच्या संदर्भात आपण बोलूया. तर आजचा जो विषय आहे उपवर्गीकरणाचे षडयंत्र. हे षडयंत्र का करण्यात आले हो? आपणास माहित आहे की खाजगीकरण हे जे धोरण आहे ते मुळात आरक्षणाला विरोध करण्यासाठी या देशामध्ये खाजगीकरण आणले गेले 1990च्या दशकामध्ये. त्यास अर्थात जरी काँग्रेसने हे खाजगीकरण धोरण या देशामध्ये जरी लागू केले असले तरी सुद्धा त्यास भाजपचे त्यावेळेस सुद्धा समर्थन 100% होतं. हे वास्तव आहे. आणि आज तर काय, भाजपची सत्ता 2014 पासून या देशामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे. तर मुळात हे भाजपने उपवर्गीकरण धोरण का लागू केलं किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत हे धोरण का आणलं गेलं, तर त्याचं मुळात कारण आहे मित्रांनो, या देशामध्ये आंबेडकरवादी हा समाज असा आहे, बुद्धिस्ट समाज असा आहे की त्यांना कळतं जे वाईट आहे किंवा चांगलं आहे किंवा संविधानाला धरून आहे याचा अभ्यास आंबेडकरी समाजाला 100% आहे. आणि हा आंबेडकरी समाज शक्यतो 100% बाबासाहेबांच्या संविधानावर चालण्याचा प्रयत्न करणारा हा आंबेडकरी समाज आहे, बुद्धिस्ट समाज आहे. परंतु मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस काय झालं, या समाजाला आपलं संविधान कुठेतरी धोक्यात येत आहे असं वाटल्यामुळे या देशातील आंबेडकरी समाजाने प्रत्यक्षात भाजपला मतदान जास्तीत जास्त जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. आणि हे अर्थात भाजपला खूपच बोचलं. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाने सुद्धा भाजपला मतदान केलं नाही. याचा राग मनात धरून नरेंद्र मोदी यांनी उपवर्गीकरण हे लागू करण्याचे त्यावेळेसच ठरवले आणि आज देशामध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे. नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक तरतुदीला सुरुंग लावला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC प्रवर्गातील 59 जातींना एकत्रित आरक्षण का दिलं असेल? कारण बाबासाहेबांचं धोरण सुद्धा हेच होतं की हा समाज एकत्रित शेवटपर्यंत राहायला पाहिजे, यांच्यामध्ये ऐक्य टिकून राहिलं पाहिजे. परंतु आज भाजपनं उपवर्गीकरण आणलं, परंतु हे प्रत्यक्षात टिकणार आहे का? तर मुळीच हे संविधानिक नाही. हा निर्णयच चुकीचा आहे. हा संविधानिक नाही.
त्यामुळं हा निर्णय टिकणार नाही. कायद्याच्या कसोटीमध्ये 100% हा निर्णय चुकीचा आहे, असंविधानिक आहे. कारण हा SC STच्या संदर्भामध्ये जे काही निर्णय असतील ते निर्णय घेण्याचा अधिकार हा संसदेला आहे. आणि भाजपने काय केलंय? सर्वोच्च न्यायालयामार्फत हे उपवर्गीकरण धोरण आणलेलं आहे. त्याच्यामुळे मुळात हे उपवर्गीकरण धोरणच असंविधानिक आहे. त्यामुळे ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. आणि आता देवेंद्र फडणवीसांनी तर काय गुडघ्याला बाशिंग बांधलेलं आहे. यांना होता होईल तेवढं लवकरात लवकर उपवर्गीकरण हे धोरण या महाराष्ट्रामध्ये लागू करावयाचे आहे. परंतु त्यांना जो बद्दर समितीचा अहवाल देण्यात आला, तो बद्दर समितीचा अहवाल सुद्धा अद्याप प्रकाशित झाला नाही. याचा अर्थ तो स्वीकार्यार्ह आहे असं वाटत नाही. कारण तसा जर असता तर देवेंद्र फडणवीस यांनी हा जो अहवाल आहे बद्दर समितीचा तो त्यांनी नक्कीच प्रसिद्ध केला असता. तो अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे त्यावर निश्चितच खूप शंका आहेत. आणि मित्रांनो, आता एवढा जर भाजपला पुळका सुटलेला आहे, RSS ला पुळका सुटलेला आहे की जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचा, त्यांनी व्यवस्थित या देशामध्ये राजकारण करायला काहीच हरकत नाही. आज रोजी आपण पाहिलं तर 52% पर्यंत जरी रिझर्वेशन असलं तरी बाकीच्या जागा खुल्या प्रवर्गामध्ये येतात. आणि या खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा भाजपचे जे लोक आहेत किंवा RSSचे जे ब्राह्मणवादी समाज आहे, मनुवादी समाज आहे, या समाजाने जास्तीत जास्त नोकरीच्या जागा, प्रशासकीय जागा, राजकारणामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी जागा बळकावलेल्या आहेत. त्यांच्या मर्यादेपेक्षा त्यांनी खूप जागा बळकावलेल्या आहेत. आज रोजी जर आरक्षणाबद्दल लोकांमध्ये गैरसमज झालेला असेल तर त्यांनी या ओपनच्या जागा जास्तीत जास्त बळकावायला काय हरकत आहे? आज रोजी ब्राह्मण समाजाने जास्त जागा बळकावलेल्या आहेत, तर बाकीच्या समाजाने ओपन मध्ये जास्तीत जास्त जागा बळकाव्यात. आणि आरक्षणाला कुणी अडवलं? आरक्षणामध्ये आजपर्यंत ज्याने कुणी प्रगती करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा ज्या ज्या समाजाला ज्या ज्या काही सवलती भेटलेल्या आहेत त्याला कुणी आतापर्यंत विरोध केला आहे का? मग उगीच कशाला भांडणे तंटे, उपवर्गीकरणावरून एकमेकाला पाण्यात पाहणे, एकमेकाविरुद्ध अर्वाच्य भाषा वापरणे हे चुकीचे आहे. जरी कुणाला कायदेशीर मार्गाने त्याचा फायदा भेटत असेल तर जरूर प्रयत्न करा, काही हरकत नाही. परंतु ते आज रोजी नक्कीच अशक्य असणारी अशी गोष्ट आहे. दुसरा एक शेवटचा मुद्दा मला सांगावायचा आहे. मित्रांनो, जे खाजगीकरण या सरकारने जास्तीत जास्त खाजगीकरण करण्याचं धोरण अवलंबिलं आहे, तर त्या खाजगीकरण धोरणाच्या विरोधामध्ये या देशामध्ये खरं तर लढा उभा राहण्याची गरज आहे. ज्या ज्या सरकारी कंपन्या दिवाळखोरीत काढून ज्यांनी बळकावल्या त्या कंपन्या जर परत सुरुवात करण्यात आल्या आणि खाजगीकरण धोरणाच्या विरोधात राष्ट्रीयकरण हे धोरण जर राबवण्यात आलं तर नक्कीच 100% इथला केवळ एससी समाजच नाही तर या देशातील तमाम जे तरुण आहेत त्यांचे प्रश्न सुटतील आणि अनेकाला या ठिकाणी नोकरीसाठी वाव मिळेल, शिक्षणासाठी वाव मिळेल. याचा नक्कीच आपण विचार करावा आणि त्या संदर्भामध्ये आपणास खाजगीकरणाच्या विरोधामध्ये काही करता येत असेल तर नक्की आंदोलन करावे. याच्यामुळे नक्कीच आपणास न्याय मिळेल. मित्रांनो, आपणास आणखीन या संदर्भामध्ये बरंच काही बोलावायचं आहे, परंतु या आजच्या विषयापुरतं एवढंच. पुन्हा भेटूया पुढील
व्हिडिओमध्ये. जय भीम.